नमस्कार मंडळी, मी साक्षी संजना सुधीर चव्हाण तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर म्हणजेच करली कन्या या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे. गाईज, हा ना व्लॉग 6 आहे आणि मला खूप आनंद होतो आहे बिकॉज मी मला तरी असं वाटतं की मी कुठल्या गोष्टीमध्ये जास्त कॉन्स्टंट नसते, पण मी या गोष्टीमध्ये आहे आणि मला त्याचा खूप आनंद होतो आहे. आणि म्हणजे मला मजा येते करायला, मला मजा येते तुम्हाला माझ्या गोष्टी दाखवायला, माझ्या फिलिंग्स शेअर करायला मला खूप आनंद होतो आहे. सो हा ब्लॉगसुद्धा स्पेशल असणार आहे बिकॉज या ब्लॉगमध्ये सुद्धा बाप्पा असणार आहे. बाप्पा मंथ, वी आर ऑफिशियली इन दी आगमन सोहळा मंथ. आगमन सोहळा या मंथमध्ये असलो तरी आत्ता मी जे तुम्हाला सगळं दाखवणार आहे ते विसर्जनाचं असणार आहे. तर तुम्हाला प्रश्न पडणं साहजिकच आहे की आगमन सोहळ्याच्या महिन्यात विसर्जन कसं काय. सो बेसिकली हे विसर्जन आहे मागे गणेशोत्सवमधल्या चारकोपच्या राजाचं. चारकोप हे कांदिवलीमधला एक एरिया आहे. चारकोप चा राजा हे खूप मोठं देवस्थान आहे आणि खूप भक्त म्हणजे खूप वेडे भक्त आहेत त्याचे. ऑल कांदिवलीकर, ऑल बोरिवलीकर आणि बाकीचे लोक पण त्याच्यासाठी वेडे आहेत. सो तो असा म्हणजे लालबागच्या राजासारखाच दिसतो, तो थोडाफार तशीच प्रतिकृती आहे त्याची. मी करेक्ट वर्ड बोलली आहे. सो त्याचं विसर्जन आता ड्यू टू सम रिझन्स त्याचं विसर्जन मागे तो 7 दिवसाचं असतो. त्याचं विसर्जन तेव्हा झालं नाही. मी जास्त इलॅबरेट करणार नाही बिकॉज काही गोष्टी असतात जे न बोललेल्याच बऱ्या असतात. चारकोपच्या राजाचं असं होतं की तो 177 डेज तो मंडळातच होता. त्याच्या भक्तांनी म्हणजे त्याच्या मंडळातल्या सगळ्या पोरांनी त्याची सेवा केली. आणि मी असं म्हणजे मी पॉझिटिव्हली म्हटलं तर बाप्पानी त्याच्या मंडळातल्या पोरांना त्याची सेवा करायचा चान्स दिला. 177 डेज. ते पण कुठला बाप्पा इतके दिवस असतो नसतो. बाप्पा तर असतातच, पण हे असे म्हणजे मागे गणेशोत्सव किंवा आपले नॉर्मल गणेशोत्सवातले बाप्पा एवढे दिवस नसतात. 10 दिवस मॅक्सिमम 11 दिवस. पण ह्यानी 177 डेज त्याची सेवा करायचे चान्स जे दिलं आहे हे बाप्पाच्या मनातल्याच गोष्टी आहेत ज्या घडून येतात. त्यामुळे मी ह्याला पॉझिटिव्ह वेनीच मानेन. सेकंड थिंग, मी आता जाणार आहे विसर्जन. आता म्हणजे मी आता ऑफिसला जाणार आहे आणि त्याच्यानंतर डिरेक्टली विसर्जनाला जाणार आहे. मी खूप मजा करणार आहे. मला माहिती आहे अफाट गर्दी असणार आहे, पण ठीक आहे यार, मला आनंद लुटायचा आहे, मला त्याला परत बघायचं आहे, मला खूप मजा करायची आहे. सो मी जाणार आहे. हां, मी माझा एक फ्रेंड आहे आणि रुची माझी मैत्रीण आली तर असे आम्ही जाणार आहोत. आम्ही मजा करणार आहोत, आम्ही बाप्पाला बघणार आहोत. आम्ही मे बी त्या गर्दीत चेंगरू, पण स्टील आम्ही बघू बाप्पाला मनापासून बघू. सेकंड, सो सगळं सॉर्टेड आहे, सगळं ठरलेलं आहे. आपण आता इथून डिरेक्ट बाप्पाला बघतो आहे. तुम्ही प्लीज या व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा. माझी बडबड ऐकलीच ना, आता जरा व्हिडिओच्या एंडपर्यंत बाप्पाला बघा, बाप्पाचा आनंद घ्या आणि त्याला खूप खुशीने त्याचं विसर्जन बघा. बाकी मी एवढंच बोलीन. थँक्यू यार, तुम्ही लोक इतकं मला सपोर्ट करता. आय लव्ह यू गाईज. आता आपण डिरेक्टली भेटूया बाप्पाकडे. या सगळ्या वादकांना पाहून माझ्यातलाही वादक जागा झाला. मला खूप आनंद होतो या सगळ्यांना बघून आणि बाप्पासाठी वाजवायचा आनंदच वेगळा असतो ना.
हे पाहून तर असंच वाटलं की बाप्पा बरसला. असं मुलींना पुढे जाताना बघून खूप आनंद होतो. हमारी छोरिया छोरों से कम है के. द ओजी, द हिरो, गिरगावचा लाडका मिलिंद. ओ माय गॉड, ह्यापेक्षा मस्त काय असू शकते एका विसर्जनाच्या दिवशी एका अशा व्यक्तीला बघणं. मान ले तू मान भी ले कहना मेरा लौट के सुन ले
सलामी दिली जात आहे गोविंदा पथकाची. दोन्ही फेवरेट गोष्ट गोविंदा पथक आणि खूप छान. मित्रांनो, एक्सपिरियन्स पहिला विसर्जन, मोठा विसर्जन सोहळा मी अनुभवलेला आहे. काय गर्दी होती. नशीब ही भेटची. हाऊ डू यू फील विसर्जन? बाबा तुला माय मोदक क्वीन. खूप सारे मोदकासारखी माझी मैत्रीण माझ्यासाठी आली. एवढी बिचारी भांडू करून आली. एवढी बिचारी भांडूपला गेलेली आणि तिथून आली माझ्यासाठी. असं बोल ना, बाप्पासाठी आली. मला माहितीच मराठी नाही, मी तर बाप्पासाठी आली होती. आमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला समजू शकतो, बाप्पा येण्याचा आनंद. आणि अँड चारकोपच्या राजाला फायनली त्याचं विसर्जन झालं. त्याचा आनंद म्हणजे ऑफकोर्स तुमचं तर होते, बट आनंद आहे. त्याला त्याचा मान मिळाला जो तो डिझर्व करतो. खूप भारी वाटलं. तुम्ही माझा अवतार बघू शकता. मी नाचले, खूप नाचले, मजा आली. असेच अजून व्हिडिओ येत राहतील. लेट्स गो. मी इकडे एंड करते व्हिडिओ. त्याच्यानंतर आता माझ्यात ताकद नाही, कारण मी ऑफिसनंतर डिरेक्टली गेली होती. सो बघू आता, उद्या बघूया. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये आणि काही चुकलं माकलं असेल तर माफ कर. आणि तुझ्यासाठी फक्त एवढंच बोलेन की अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. असंच प्रेम राहू द्या. बाय. टेक केअर. थँक्यू.